पाहायला मिळतील त्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा $83 सॉंग्स. चला सगळेच करेश मुंबईसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे, ज्यांनी भरपूर मेहनत घेतली गेले 2 महिने या स्पर्धेसाठी आयोजनासाठी अहोरात्र या मैदानामध्ये ते राहिले, म्हणूनच आज DPL अगदी उच्च स्तरावर जाऊन पोहोचली आहे. या सगळ्याच आयोजकांचं मी कौतुक करतोय. आज आमच्यासारख्या समालोचकांना देखील सन्मान दिला, त्यांचा फ्लेक्स लावून आम्हाला गौरव करण्यात आला, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. चला जाऊया आपण DPLच्या अंतिम आणि शेवटच्या सोहळ्याकडे. दिवाळे प्रीमियर लीग 2025 चा 7वा सीझनचा फायनलच्या मॅचची ग्रँड एंट्री आपण पाहू शकाल. यस, फिनालीचा सामना हृदय गॅलेक्सी स्वप्न पूर्ण करणारी स्पर्धा DPL दिवाळे प्रीमियर लीग 2025 6 घमासान अंतिम सोहळा. चला जाऊया फायनलच्या मॅचच्या अंतिम सामन्याचा टॉस. मी पाहुणे मंडळी मिथुन दादा करतील. कॉइन स्पिन केला जाईल मिथुन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. DPL कॉल केलाय, DPL आलाय. नयन प्रथम क्षेत्ररक्षण करू. काय वाटते ही ग्रँड एंट्री, ज्याप्रमाणे IPL किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फायनलच्या मॅच मध्ये ग्रँड एंट्री होते त्याप्रमाणे तुमची एंट्री झाली? नक्कीच विघ्नेश सर, ॲक्च्युली आमचं स्टार्ट कंटिन्यू 3 राऊंड आम्ही खेळलोय, तर विकेटचा पण अंदाज आलाय, तर आम्ही आमचा 100% एफर्ट द्यायचा प्रयत्न करू. हृदय गॅलेक्सी टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना असेल. हृदय गॅलेक्सी इकडेच थांबेल फोटो सेशन झाल्यानंतर. क्वीन धाब्याचे ओनर आहेत, त्यांना विनंती करतो की मंचावर या. इथे फॉर्मलिंग झाली आहे, फायनलचा मॅचचा प्रेशर आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन केलाय. बॅटर आपण पाहू शकाल, हे 2 बॅटर इनसाइड आउट खेळलाय. इनफिल्डच्या वरून कव्हर मध्ये का खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. कव्हर मध्ये 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. प्रितेश शेट्टी यावेळेस ऑन साइडला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. खुलबट टप्प्याचा चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फॉर्मलिंग झाली आहे, मिस फील्ड पाहायला मिळते. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा कंप्लीट होत असताना खराब क्षेत्र. बॉल गोलंदाज तयार. खोलबट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. प्रितेश शेट्टीच्या बॅट मधून येतोय. टीमची धावसंख्या 14. अख्खू टप्प्याचा बॉल, हुकचा फटका, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग. स्लॉक स्वीप केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता. मिळतील
यावेळेस देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. एक बॉल इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फटका इतका प्रॉपर झाला नाही. सिंगल मिळते, डबलची संभावना करण्याचा प्रयत्न केला होता आणि काय घडलं, अति घाई. पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये झेल पकडला जातोय. अगदी आपल्या वेगळ्या स्टाईल मध्ये झेल पकडला जातोय. पूर्ण योगदान दिलं. नवीन बॅटर परेश कोळी आलाय. येथे धावची संधी आहे. काय घडलंय, जर थ्रो चांगला असला तर कदाचित परेशला परतावा लागेल, पण आणि फंडे असो बॉल फिरायला पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला बॉल पडल्यानंतर दाखल करायला लागलेत. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. इथे देखील अकोटपाचा बॉल आहे. हुक केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, आणि त्याच दरम्यान अगदी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असं लागलेत. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांग बुजुर्ग खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. टॉप एज लागलाय. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, नाही तर एकाच धावावर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपले गेले म्हणजेच रोनक. इथे काय घडलंय, पहिल्याच बॉलवर संधी चालून आली. पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर दुसरा बॉल देखील डॉट येतोय. डॉट बॉलचे पर्सेंट अंक अजूनही अकाउंट ओपन केलं नाही. यावेळेस फटका पाहू शकाल. वाडा शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. वेगाचं उत्तर वेगाने. न्यूट्रलचा थर्ड लॉ मारेशी पलीकडे. DPL फायनलचा क्रॅकिंग षटकार. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. हीच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. लाईन मिस केली करेल त्याकडे लक्ष असेल. फुललेंचा चेंडू आहे. भीमर चेंडू हाताळलाय. काय नो बॉलचा इशारा ऑलरेडी झालाय. झेल पकडलाय पण फलंदाज बाद होणार नाही. खूप चांगला बॉल. प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट यावेळेस फटका पाहू शकाल. काय स्ट्रोक लगवला. चेंडू हवेत आहे. नो मॅन स्लॅनचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. षटक क्रमांक संपला गेला. कोळी खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळतीये. आखो टप्प्याचा बॉलला भिरकावलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. प्रेक्षक प्लीज विनंती करतोय की खेळ थांबतोय. रिदम तुटतोय. त्यामुळेच बॅट्समन ज्या रिदम मध्ये त्या रिदम मध्ये मधून पुन्हा एकदा स्ट्रोक. वाडा शॉट. क्रॅकिंग. लाजबाब. धमाकेदार. दर्जेदार जातोय सीमारेषी पलीकडे. षट मधला सूरज मात्र तडपतोय. चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार आलाय. आता 14. येथे आखो टप्प्याचा बॉल आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. गॅप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना ठरलाय सगळ्या टीमवर. यावेळेस देखील फायनलच्या मॅच मध्ये देखील अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पण क्रिकेट आहे. गोलंदाज कंकेश कोळी. पहिलाच बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडा शॉट. ब्युटिफुल. लाजबाब. डिलिशियस चौकार षटकार. आणि अंपायर जे LED बेल्स आणि LED स्टंप आहेत ते आपण सर्वात अधिक कलेक्ट. या बॉलवर मात्र चेंडू हवेत उडलाय. हा मोमेंटो शिफ्ट झालाय की काय, आणि फलंदाजाला परतावा लागेल. नयन कोळीचे विकेट. फटका चांगला आहे. काय स्ट्रोक लगवलाय. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. शेवटचा धाव येते आणि परत थांबावा लागेल. थोडासा वेट करावा लागेल. आणि इकडे विनर स्ट्रोक लगवला जातोय. हृदय गॅलेक्सी टीम 2025 चा चॅम्पियन सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. 2025 चा चॅम्पियन
साठी 2000 हिवाळी प्रीमियर लीग हा सोहळा रंगत असताना अप्रतिम असं आयोजन, भव्य दिव्य स्वरूप, फायनलचं सेलिब्रेशन